आता बातमी संतोष देशमुख कुटुंबाच्या संदर्भातली। संतोष देशमुख या दिवंगत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मुलीला म्हणजेच अश्विनीला नोकरीचा प्रस्ताव आलेला आहे। अश्विनी संतोष देशमुख हिला रमेश आडसकर यांच्या संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी देण्याची ऑफर करण्यात आली आहे। तसा प्रस्ताव असलेलं नियुक्तीपत्र अश्विनी देशमुख हिला प्रदान करण्यात आलं। अर्थात नोकरी स्वीकारायची की नाही ते कुटुंब परस्पर चर्चा करून ठरवणार आहे। आमिर हुसैन आमचे सहकारी जोडले गेलेत। आमिर, आवाज येतोय? नक्कीच प्रसाद, जर आपण बघितलं तर त्यांच्या पत्नीला हे नोकरी देण्यात आलेली आहे, नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे, पण अजून त्यांनी स्वीकारले का नाही हे त्यांची पत्नी ठरविणार आहे। हे नोकरी ते घेणार का नाही याच्यावर पण एक प्रश्नचिन्ह उभा आहे सध्या, कारण की आपल्याला जी आमिर, एक आणखीन खुलासा तुम्ही यामध्ये करा। आडसकरांची संस्था कशा स्वरूपाचं काम करते? आडसकरची जी संस्था आहे ते शैक्षणिक संस्था आहे। केज तालुक्यात त्यांची संस्था आहे, आडसमध्ये अंबलजोगाई येथे आडसकरांची अनेक संस्था आहेत। त्या ठिकाणी त्यांना लिपिक म्हणून त्यांचे संतोष देशमुख यांच्या पत्नीला ऑफर देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज नियुक्तीपत्र आडसकरांनी स्वतः मतदारला जाऊन देण्याचे प्रयत्न केला, पण आता आपल्याला सूत्रांकडून अशी माहिती भेटलेली आहे की ते पत्र घेणार का नाही, ते नोकरी स्वीकारणे का नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभा आहे सध्या। धन्यवाद आमिर।